आपल्या नवरदेवासोबत ना रोज भांडणं करायची. तुम्ही म्हणता हे काय सांगते, इकडे बघा माझा मुलगा मला मदत करत होता, एवढं भारी वाटतं ना. नवरा जरी नशिबाला चांगला नसला तर मुलं जरी चांगली असली ना तर बस झालं. आणि बाईचं तेच डिफेंड राहते बाई, की बाबा नवरा जरी नाही चांगला भेटला तर माझा मुलगा, मी ज्याला जन्म दिला आहे, माझ्या आयुष्यात दुसरा पुरुष आलेला आहे, तो तरी माझ्या आयुष्यात चांगला निघावा. आणि चला, आपला टॉपिक होता की नवरा बायकोची भांडणं. तर नवरा बायकोची बरं का भांडणं ना, जर का तुमच्या दररोज सुखातच प्रेमातच जात असेल ना तर त्याला काही इंटरेस्ट राहत नाही हो. त्याच्यामुळे काय करायचं माहिती आहे का, थोडंसं का होईना ना बायकोने मुद्दाम नवऱ्यासोबत भांडणं काढायची. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग थोड्या वेळाने काय होतं, मग आपणच सॉरी म्हणायचं. आणि नवऱ्याने जरी नाही सॉरी म्हणलं किंवा त्यांची चुकी जरी असली तरी, आणि ते सॉरी नाही म्हटले, नवरदेवाला ना जास्त ॲटिट्यूड राहतो मुलांना. त्याच्यामुळे काय करायचं, आपण कमीपणा घ्यायचा, कारण त्याला सुख मिळण्यासाठी, तो त्याच्या मनाची शांती होण्यासाठी, त्याला टेन्शन फ्री राहण्यासाठी दिवसभरासाठी आपण सॉरी म्हणायचं किंवा आय लव्ह यू वगैरे मेसेज टाकायचा आणि भांडण मिटून टाकायचं. आणि काही जण म्हणतात का नाही की हां आमचं भांडणं होत नाही, आमचं असं तसं, पण त्याच्यामध्ये ना काहीच अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे नवरा बायकोची जरी भांडणं झाली ना तर कमीपणा घ्यायचा आणि संसार हा आपला सुखाचा करायचा असतो, लास्टपर्यंत टिकवायचा असतो म्हणून.